मराठ्यांना कुणबींचं जात प्रमाणपत्र द्यावे या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा एक वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आहे. आपण सध्या नागपुरात आहोत. नागपुरात आपल्यासोबत काही ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आहेत, काही पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांना नेमकं याबद्दल काय वाटतंय, की जे सध्या राज्यामध्ये स्थिती आहे, की मराठ्यांना ओबीसीमधून जे आरक्षण देण्याची मागणी होते मनोज जरांगेंची, त्यांना याबद्दल काय वाटतंय? काय सांगाल तुम्ही? काय वाटतंय तुम्हाला या संपूर्ण जी मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांची, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मन मनोज जरांगेची जी मागणी आहे ती तिथपर्यंत ठीक होती की जोपर्यंत निजामाच्या नोंदी आणि त्या नोंदीमध्ये मिळणारे जे दाखले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचं नंतर त्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे इथपर्यंत ठीक होती. परंतु जेव्हा सरसकट हा शब्द त्यांनी उच्चारला आणि तो शब्द उच्चारल्यानंतर संपूर्ण ओबीसी समाजामध्ये एक चिंतेची लाट निर्माण झाली. आणि चिंतेची लाट निर्माण झाल्यामुळे कसं झालं की आज सुरुवातीला शासनानं सांगितलं होतं की 10,000 दाखले आहेत. मग 1-2 दिवसांना आकडा आला ते 13,000 दाखले आहेत. मग नंतर तिसऱ्या दिवशी आला तो 15,000 आकडे आहेत. हे जर आकडे या पद्धतीने वाढत घेतील तर ते इनडायरेक्टली मागच्या दाराने ओबीसीचा म्हणजे ओबीसीमध्ये प्रवेश करण्यात कुठं म्हणजे तयारी तर नाही आहे अशी एक शंका ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली. या अर्थानं छगन भुजबळ जे बोलले आहेत त्यांची ती भीती साहजिक आहे एक ओबीसी म्हणून. आणि म्हणून त्यांच्या त्या मागणीला आमचंही समर्थन आहे असं मी या ठिकाणी सांगतो आहे. आपण बघितलं भुजबळांची जी मागणी आहे त्याला समर्थन आहे असं म्हणतायत. आपल्याला काय वाटतंय, भुजबळ आज म्हणलेत मुंबईमध्ये, की कुठेतरी आम्हाला ओबीसी मधूनच बाहेर एक ढकलण्याचा डाव आहे असा एक त्यांनी आरोप केलाय. गंभीर आरोप. मी प्राध्यापक रमेश पिसे ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा समन्वयक आहे. जे छगन भुजबळ साहेबांचं जे स्टेटमेंट आहेत ते वास्तवतेला धरून आहे आणि त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो. प्रश्न उरला आहे मनोज जरांगेंचा. मनोज जरांगेंची मागणी ही प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत आहेत. त्याचं कारण असं आहे की एखाद दुसऱ्या बाळाला जर अति लाडवलं तर तो पुन्हा जास्तीत जास्त हाव करत बसतो, तशातला तो प्रकार आहे. बघा, त्यांनी मागणी करणं की ज्या निजामकालीन नोंदी होत्या त्या अनुषंगाने त्या निजामकालीन नोंदींच्या आधारे ज्या ज्या लोकांच्या डॉक्युमेंट्सवर 1948 ते 1967 या दरम्यान जिथे कुणबी ही नोंद आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं इथपर्यंत कुठल्याही ओबीसीचा त्याला विरोध नाही आहे. परंतु तुम्ही म्हणाल किंवा सरसकट सगळ्याच मराठ्यांना तुम्ही कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीमध्ये प्रवेश करा, तर निश्चितच जो इथला 52% ओबीसी आहेत ज्याला मुळातच खायला मिळत नाहीत, त्यात जर पुन्हा जर एवढा मोठा हा मराठा समाज जो सर्व दृष्टिकोनातनं सक्षम आहे, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि सर्व बाबतीमध्ये, तो जर पुन्हा जर या ओबीसींच्या जीवावर जर उठलात तर निश्चितच ओबीसी हा स्वतःला असुरक्षित त्याला वाटतं आहेत. आणि म्हणून आदरणीय नामदार भुजबळ साहेबांची जी प्रतिक्रिया आहेत आणि त्यांचा जो निर्णय आहे तो अतिशय योग्य आहे. कोणी त्याला अदरवाईज घेऊ नयेत ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आपण बघितलं की यांचं म्हणणं आहे की कोणी त्याला अदरवाईज घेऊ नये. आज छगन भुजबळ असंही म्हणले की ज्यांना कायद्याच्या दृष्टीने आरक्षण देता येत नाही त्यांना सुद्धा ओबीसीमध्ये घेण्यात येत आहे, परंतु जे मुळात ओबीसी आहेत त्यांना मात्र कुठेतरी बाहेर ढकलण्यात येत आहे. कसा दुहेरी जो मुद्दा आहे तो भुजबळांनी मांडलेला आहे. एक आक्रमक त्यांची भूमिका आहे. काय वाटतंय तुम्हाला, असं होतंय का? मी इंजिनियर सुषमा वड, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ. कित्येक दिवसापासून आता जरांगे पाटील चे मागण्या ज्या आहे या सातत्याने आपण सगळे मीडियामध्ये आणि सगळीकडे त्याचं ओबीसी समाजापर्यंत आणि प्रत्येक आमच्या जातीमध्ये विभागलेल्या ओबीसीमध्ये त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने 40 वर्षापासून मराठे हे वेगवेगळ्या संविधानिक फ्रंटवर लढून त्यांनी या स्वतःचं आरक्षण सुरक्षित करण्यासाठी त्यांनी सगळ्या 40 वर्षापासून ते लढत आहे. असं असताना म्हणजे त्यांच्यासाठी
म्हणजे 1982 पासून त्यांचे आंदोलनं चालू आहे की मराठ्यांनी आम्हाला आरक्षण मिळावं, म्हणून ही त्याची मागणी आताची नाही आहे, ही जुनीच मागणी आहे. आणि ते प्रत्येक ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये आणि संविधानिक चौकटीमध्ये बसवण्यासाठी प्रत्येक वेळच्या सरकारांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 2003ला प्रतिभाताई पाटील यांची समिती गठीत झाली होती. नंतर बापट आयोग लागू करण्यात आलं. त्याच्या माध्यमातून मराठ्यांचा पूर्ण सर्व्हे करण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांची सगळी तपासणी केली असता ते शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागासले आहे का, यावर सुद्धा त्या समितीने सर्वकष पूर्ण माहिती घेतली. त्याच्यावर पुन्हा सराफ यांची कमिटी नेमण्यात आली, फेर तपासणी किंवा त्यांनी दिलेलं निकष जे ठरवलेले आहे किंवा मराठे हे शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागासले नाही म्हणून ती पण समिती गठीत करण्यात आली. नंतर राणे समिती गठीत करण्यात आली. त्याच्यानंतर गायकवाड आयोग हे सगळं करण्यात आलं. नंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण अपील केलं होतं. फडणवीस म्हणजे आपले आदरणीय जे मुख्यमंत्री होते त्यावेळेसचे, त्यांच्या काळामध्ये. नंतर त्या गायकवाड आयोगाने ते लागू केल्यानंतर ते जेव्हा चॅलेंज केलं गेलं, तर माननीय त्या जयश्री पाटील यांनी ते जे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा चॅलेंज केलं, तर ते आरक्षण त्या संविधानिक चौकटीमध्ये बसत नाही म्हणून त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने नामंजूर केलं. म्हणजे आता एवढ्या वर्षापासून मराठी मागणी करत आहे आणि संविधानिक मला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्या ठिकाणी आणि सरकारसुद्धा त्यांच्यासोबत आहे. आणि ओबीसींना 1931 पासून ते 52% आहेत. असं असताना 52% ओबीसींना स्वातंत्र्यानंतर 52% आरक्षण मिळणं अभिप्रेत होतं. परंतु त्याच्यामध्ये पुन्हा एक हे कुठेतरी त्यांच्या आरक्षणाला म्हणजे खोडा म्हणजे मिळू नये त्यांना 52% आरक्षण. इंदिरा साहनीच्या केसमध्ये त्यांनी केस टाकून त्याला म्हणजे 50%वर आणलं आणि 50%मध्ये सुद्धा आज ओबीसींना केवळ 19% आरक्षण मिळतं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामधलंही नॉन क्रिमिनलच्या अटी घातल्या आणि त्या अटी बाकीच्या ज्या त्यांच्या जाचक अटींमुळं म्हणजे ओबीसी समाजाला केवळ 4 ते 5% आरक्षण मिळतं आणि त्याच्यातही आता हे मागत आहे. आता मला सांगा की ओबीसींना त्यांचंच आरक्षण पूर्णतः मिळालेलं नाही आहे. म्हणजे आमचाच बॅकलॉग सरकारने खरं अर्थाने भरून द्यायला पाहिजे. आमच्याच समाजाचं एवढी हानी झालेली आहे की आमच्या म्हणजे पिढ्या यांनी बर्बाद केल्या. म्हणजे आणि सगळ्यात मोठा टॅक्स पे या देशामध्ये ओबीसी आहे. ओबीसीच्या जीवावरती, त्याच्या कष्टावरती इथलं सत्ताकारण, राजकारण, अर्थकारण चालतं आणि 60% ओबीसीचा तबका असताना ओबीसींना त्यांचं आरक्षण सरकारने जातनिहाय जनगणना करून सगळ्यात पहिले ते द्यायला पाहिजे आणि बाकीचे हे जे प्रकार चालू आहे हे थांबवायला पाहिजे. आणि 50%चं जे सील लावलेलं आहे आरक्षणाला ते त्यांनी त्याची सील काढून ते जेवढं काही आरक्षण मराठ्यांना देता येते त्या संविधानिक चौकटीमध्ये सरकारने त्याचा विचार करून ते त्यांना देण्यास आमचा काही विरोध नाही. आपण बघितलं जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी होत आहे. आज मनोज जरांगे पाटील असं म्हणलेत की ओबीसी नेत्यांनीच मराठ्यांचं जे आहे ते वाटोळं केलेलं आहे. काय वाटतंय त्यांचं या वक्तव्यावर? जरांगे पाटील उत्साहामध्ये अशा प्रकारचे कॉमेंट्स करत आहे. सुरुवातीपासून त्यांची जी मागणी होती का निजामाच्या ज्या नोंदी आहे त्या जेवढ्या निघतील त्या आम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात यावं, कुणबीच्या ज्या नोंदी आहे आणि सरकारने सुद्धा तशी भूमिका घेतली होती. आणि आम्ही ओबीसी बांधव राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून मागील 10 वर्षापासून या संदर्भात कार्य करत होतो. आमची सुद्धा मागील 29 ऑक्टोबरला मुंबई सह्याद्री इथे मीटिंग झाली. तिथे सुद्धा सरसकट या शब्दालाच आम्ही विरोध केला होता. आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्ही देणार नाही अशा प्रकारे निवेदन आणि आम्हाला लिहून सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. परंतु शासनाला सुद्धा माझी विनंती आहे का जरांगे पाटील ज्या प्रमाणे अवास्तव मागण्या करत आहे, शासनाने सुद्धा त्या अवास्तव मागण्याकडे लक्ष न देता आणि मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण नाही व्हावा याची दक्षता शासनाने सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि जरांगे पाटील ज्याप्रमाणे अवास्तव काहीतरी म्हणजे रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारची मागणी करत आहे आणि ओबीसी नेत्यांवर टीका करत आहे. ओबीसी नेत्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवली का आम्हाला सरसकट या शब्दाचा विरोध आहे. कुणबी नोंदी ज्या निजामकालीन आल्या त्याच्यामध्ये आम्ही ओबीसी नेत्यांनी कधी विरोध दर्शवलेला नाही आहे. हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठेतरी राज्य सरकारकडूनच ओबीसी आणि मराठा या दोन समुदायांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम होत आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण हे जे एकंदरीत सुरू आहेत या सगळ्या गोष्टींवर एकंदरीत हा जो प्रकार सुरू आहे या प्रकारामुळे ओबीसी आणि मराठा
यामध्ये तेढ निर्माण झाल्यासारखा प्रश्न आहे आणि प्रत्येकाची भूमिका मराठा किंवा कुणबी OBCकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे आणि हे कुठेतरी शासनानं क्लिअर केलं पाहिजे. जोपर्यंत शासन क्लिअर करणार नाही तोपर्यंत हा संभ्रम लोकांमध्ये राहीनच. म्हणून राष्ट्रीय OBC महासंघ याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपण बघितलं कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे OBC बांधवांमध्ये, त्यामुळे तो संभ्रम दूर करण्याची मागणी होत आहे. तुम्हाला काय वाटतंय की समजा मराठ्यांना कुणब्यांचे म्हणजे OBCमधून जे प्रमाणपत्र आहे ते दिले तर किती नुकसान होणार? नाही, माझं नाव राकेश शिखार आहे. आपला जो प्रश्न आहे की कुणबी प्रमाणपत्र जे मराठ्यांना दिले, पण ती मागणीच त्यांची म्हणजे चुकीची आहे मूळ. म्हणजे या देशात असा कायदा आहे की कोणतीही जात बदलता येत नाही आणि ते डायरेक्ट म्हणत आहे की मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्या. मग या त्यांच्या असंवैधानिक मागणीला सरकार का बरं म्हणजे प्रतिसाद देत आहे, हा माझा मूळ प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मागणी जरांगे जे धरून आहे त्या मागणीला ते म्हणजे आता हिंसक वळण लागलेलं आहे. आता मागे आमच्या OBC समाजाच्या नेत्यांना म्हणजे टार्गेट गेलं. आता ते कोण लोक होते याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही. पण बीडमध्ये जे आमचे क्षीरसागर जे आमदार आहेत त्यांचं घर जाळण्यात आलं. आणखी एक दुसरे आमदार आहेत त्यांचं घर जाळण्यात आलं. स्वतः छगन भुजबळ साहेबांच्या एक रिलेटिव्हचं हॉटेल होतं ते जाळण्यात आलं. म्हणजे ही जे मागणी जी असते ही शांततेने अहिंसेने मागितली जाते आणि हे जाळपोळ करणं म्हणजे ही त्यांची जी मागणी आहे ही कोणत्या दिशेला ती जरांगे घेऊन चालले आहे हे त्यांनीच स्वतः विचार केलेला पाहिजे. आणि आमचं जे नुकसान होणार आहे हे तर भरपूर नुकसान होणार आहे, कारण की त्यांची जी संख्या आहे ती फार आहे. आता सध्या ती सरकारने काउंट केलेली नाही आहे, कारण की जातीगत गणना झालेली नाही आहे. परंतु असं वाटतं की जर ते जसं प्रदर्शन करतात आणि सांगतात की आम्ही 30% आहो 35% आहो, जर 30-35% लोक जर इथे आले 60% लोकांमध्ये तर 95% लोक होतात. तर मग ते 95% लोकांना 27% आरक्षण म्हणजे कितपत पुरणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या OBC समाजाला न्याय मिळेल की मराठा समाजाला न्याय मिळेल, हा तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आपण बघितलं या होत्या नागपुरातील स्थानिक OBC पदाधिकारी नेत्यांच्या प्रतिक्रिया, ज्यांचं म्हणणं आहे की सरकारने कुठेतरी मराठ्यांना आरक्षण देताना जो संभ्रम आहे तो संभ्रम जो आहे तो दूर करावा, जेणेकरून सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत होतील. तसेच छगन भुजबळांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याला समर्थन देताना नागपुरातील OBC पदाधिकारी जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.